रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेबाबत सस्पेन्स कायम आहे। शिवसेना अजूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। शिवसेनेचे इच्छुक उमेदवार किरण सामंत हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। उद्या महायुतीला वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। महायुतीमधील आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, रत्नागिरी सिंधुदुर्गाची लोकसभेची जागा आपल्याला मिळावी अशी मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांची आहे आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक आहेत। वारंवार त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे। एवढंच काय तर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर मशाल हे चिन्ह ठेवून एक इशारा देण्याचा प्रयत्न सुद्धा काही दिवसांपूर्वी केलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जेव्हा 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा उल्लेख नाहीये, तिथल्या उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही, त्यानंतर लगेचच किरण सामंत हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।